टीव्हीच्या बातमीची कृषी मंत्र्यांनी आता दखल घेतलेली आहे। पैशांची मागणी करणाऱ्या केंद्रांवर कारवाई करण्याचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलंय। तसंच तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा थेट इशाराच आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे। साम टीव्हीच्या बातमीची आता अखेर कृषी मंत्र्यांनी दखल घेतली आहे। या संदर्भात त्यांनी नेमके काय आदेश दिलेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। शेतकऱ्यांनी विमा भरताना 1 रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये। केंद्र चालकांना आगाऊ रक्कम मागितल्यास पुराव्यासह तक्रार करा। 9822664455 आणि 9822446655 हे क्रमांक जारी करण्यात आलेत। स्थानिक तालुका कृषी केंद्रावर सुद्धा अशा पद्धतीच्या काही घटना आढळल्यास तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आता जारी करण्यात आलेला आहे। तर या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अभिजित सोनवणे हे जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण बघतोय साम टीव्हीच्या बातमीची आता कृषी मंत्र्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे आणि या सगळ्या संबंधितांवर कारवाई करणार असं आश्वासन सुद्धा दिलंय। एकंदरीत काय अपडेट्स आहेत? खरं आहे, साम टीव्हीच्या बातमीची आता कृषी मंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। संबंधित सीएससी सेंटरवर कारवाई करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहे। मात्र ही कारवाई एवढ्यावर न थांबता राज्यभरात सर्रासपणे अशा पद्धतीने सीएससी सेंटर चालकांकडून शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जातात। खरं तर शेतकऱ्याचा 1 रुपयात पीक विमा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी या सीएससी सेंटर चालकांना 40 रुपये अनुदान जे आहे ते सरकारकडून दिलं जातं। मात्र सरकारकडून 40 रुपये घेऊन सुद्धा हे सीएससी सेंटर चालक जे आहे ते अतिरिक्त 50 ते 100 रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करतात। फॉर्म भरण्याच्या नावाखाली हे पैसे वसूल केले जातात, तर कागदपत्र स्कॅन करण्याचे चार्जेस म्हणून ही सगळी वसुली जी आहे ती या केंद्र चालकांकडून केली जाते। मात्र हा प्रकार काही फक्त एकट्या मालेगाव किंवा चांदवड पुरता मर्यादित नाही, तर राज्यभरात ठिकठिकाणी अशाच पद्धतीने हे सगळे गोरखधंदा जो आहे सीएससी सेंटर चालकांकडून केला जातोय। शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते। एकीकडे सरकारकडून देखील पैसे घ्यायचे, अनुदान घ्यायचं, आणि दुसरीकडे शेतकऱ्यांकडून देखील वसुली करायची, अशी दोन्ही बाजूनी वसुली जी आहे ती या सीएससी सेंटर चालकांकडून केली जाते। त्यामुळे या सीएससी सेंटर चालकांच्या मनमानीला चाप लावण्याची गरज आहे। कृषी विभागाने याची दखल घेतलेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये तक्रारी करण्यासाठी हेल्पलाईन देखील जारी करण्यात आली। मात्र हे सीएससी सेंटर जे आहेत ते महसूल विभागाच्या अखत्यारीत येतात आणि त्यामुळे महसूल विभागाकडून आता या सीएससी सेंटर चालकांना राज्यामधील इतर विविध प्रकार घटनांना सुद्धा यामुळे आळा बसणार असंच म्हणावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहिती।